नमस्कार. मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आपण सगळ्यांनी शोले चित्रपट पाहिला आहे. शोलेमध्ये जी जय-वीरूची जोडी आहे, ती जी सगळ्या संकटांना सामोरे जाते आणि एकत्रित प्रत्येक गोष्ट एकत्र करत असते. अशी आपल्याकडे एक रिअल लाईफ स्टोरी आहे, एक रिअल लाईफ जोडी आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजित मराठे सर, जे निर्माण ग्रुपचे फाउंडर आहेत, तसेच मार्क्स गुरुकुलचे देखील फाउंडर आहेत. तर डॉक्टर अजित मराठे आणि राजेंद्र सावंत हे जी जोडी आहे, ही खूप फेमस आहे. त्यांची जी मैत्री आहे, ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांचा उद्योग देखील आपल्याला माहिती आहे. तर आज त्यांच्यातले जे आपले पार्टनर आहेत डॉक्टर अजित मराठे सर आपल्यासोबत आहेत. त्यांची स्टोरी आज आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार रचना, आणि थँक्यू व्हेरी मच त्याला जय वीरूची हे दिल्याबद्दल, उपमा दिल्याबद्दल. आणि खरंच म्हणजे शोले पिक्चर बघताना ही अनेक गोष्टी त्या दोघांचे स्वभाव वेगळे असतात, त्यांची काम करण्याची स्टाईल वेगळी आहे, आणि तरी पण ते एकत्र असतात. आणि मला त्यामुळे तुझी ही कल्पना खूप आवडली. धन्यवाद सर. सर सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अ, धन्यवाद. तुमचं नवीन पुस्तक आलंय मेंटर नावाने. ते मी वाचत होती. त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल मला अनेक गोष्टी कळल्या. तर व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती तुम्हाला. तुमचे जे वडील होते ते शिक्षक होते, आई देखील शिक्षिका होती. तर व्यवसाय आपण करावा हे तुम्हाला का वाटतं? मला ना लहानपणापासूनच व्यवसाय करावा असं मला, म्हणजे लहानपणी म्हणण्यापेक्षा साधारणतः 9वी-10वीत असताना ते जास्त वाटायला लागलं. मी ज्या ठिकाणी राहायचो ती विजयनगर सोसायटी अंधेरीतली एक अतिशय टिपिकल मराठी, खास करून ब्राह्मण आणि त्याच्यातही उच्च शिक्षित अशा मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मराठी लोकांची सोसायटी. आणि त्या सोसायटीमध्ये मी वाढलो. त्या सोसायटीतच आमची शाळा होती. आणि आमच्या सोसायटीमध्ये 99.99% लोक जे होते ते सगळे नोकरी करणारे होते, व्यवसाय करणारे कोणीच नव्हते. पण मला अजूनही तो प्रसंग आठवतोय की ज्या प्रसंगात माझ्या सोसायटीमध्ये, कारण आमची चाळ सिस्टीम होती, जेमतेम 180 स्क्वेअर फीटचं घर होतं, कॉमन संडास, कॉमन गॅलरी, आणि आम्ही अर्धा वेळ गॅलरीतच जास्त असायचो. आणि त्याच्यामुळे घरामध्ये घडणारी एखादी छोटी घटना देखील सार्वजनिक असायची. त्याच्यात प्रायव्हेट खाजगी असला काही प्रकार नव्हताच कधी. तर एकदा मी साधारणतः 9वीत वगैरे असेल त्यावेळेला, हा माझा जो पार्टनर आहे राजेंद्र सावंत, माझा मित्र, हा त्यावेळेला त्याच्या वडिलांची इसूझू गाडी घेऊन आला होता आमच्या सोसायटीमध्ये. आणि त्यावेळेला जेव्हा जेमतेम फियाट आणि अँबॅसेडरचा जमाना होता, त्यावेळेला इसूझू सारखी एक जॅपनीज पॉश इम्पोर्टेड गाडी आमच्या सोसायटीत आली. याची एवढी चर्चा झाली की ती गाडी कोणाकडे आली. तर मला एक गोष्ट त्यावेळेला जाणवली की राजेंद्रचे वडील हे व्यवसाय करायचे. मग हे व्यवसाय करणारा जो माणूस असतो तो अशा प्रकारच्या मोठ्या गाड्या, मोठी घरं घेऊ शकतो, तो श्रीमंत होऊ शकतो. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात कुठेतरी हे यायला लागलं की नाही, आपल्याला काहीतरी आयुष्यात मोठं करायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर आपल्याला व्यवसाय करणं गरजेचं आहे. आणि तेव्हापासून मग कुठेतरी ते, आणि एक अंगामध्ये ज्याला म्हणतो ना, म्हणजे आम्ही सगळे उंच असल्यामुळे बॅकबेंचर होतो शाळेमध्ये. आणि बॅक बेंचर असलेली मुलं थोडीशी वात्रट, खोडकर आणि मस्ती करणारी, म्हणजे अगदी आम्ही तसे मस्ती करणारे नव्हतो, पण ऑटोमॅटिक त्या गोष्टी येतात संगतीमुळे. तर तसा एक बंडखोरी, तसा एक काय म्हणतो ज्याला आपण, काहीतरी वेगळं करण्याची प्रवृत्ती ही तयार झाली. आणि त्याच्यातून मग आपण व्यवसाय करावा हे निश्चित झालं. आणि आपल्याला जर का काहीतरी मोठ्या आयुष्यात करायचं असेल, वेगळं करायचं असेल, आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांपेक्षा वेगळं करायचं असेल, तर व्यवसाय करायला पाहिजे हे मात्र मनात पक्क झालं. आणि त्यामुळे मग व्यवसाय करायचं ठरवलं होतं. सर सुरुवातीचे काही दिवस तुम्ही नोकरी केली, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली, अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही दोघांनी मिळून व्यवसाय चालू केला. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. मी वेगवेगळ्या नोकऱ्या नाही केल्या, मी एकच नोकरी केली.
आणि ती पण फक्त अनुभव घेण्यासाठीच केली. कारण झालं असं की मी इंजिनियर झालो आणि मी पहिल्यापासून RSSचा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होतो. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एक अशी पद्धत आहे की जर का तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला जर का असं वाटलं की आपण देशासाठी समाजासाठी काहीतरी करायचं, तर तुम्ही पूर्ण वेळ प्रचारक निघू शकता. म्हणजे त्यावेळेला तुम्ही नोकरी नाही करू शकत, घरी नाही राहू शकत आणि पूर्ण वेळ समाजसेवा, देशसेवा करायची प्रचारक म्हणून. तर मी हे ठरवलं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण प्रचारक म्हणून जायचं संघाचा. आणि मग मी कोल्हापूरला होतो 2 वर्ष संघाचा प्रचारक म्हणून. आता झालं काय, या 2 वर्षाच्या काळामध्ये मी बाकीचं ज्ञान म्हणजे जगाविषयी ज्ञान, समाजाविषयी ज्ञान, लोकांना हँडल करण्याचं ज्ञान, लोकांशी बोलण्याचं, वागण्याचं हे ज्ञान खूप मिळालं. पण इंजिनिअरिंगचं ज्ञान मात्र थोडंसं मागे पडलं. म्हणजे त्याच 2 वर्षामध्ये माझ्याबरोबर इंजिनियर असलेली मुलं त्यांच्या नोकरीमध्ये बरीच पुढे गेली. आणि त्या 2 वर्षामध्ये मी मात्र इंजिनिअरिंगच्या बाबतीत मागे राहिलो. पण मला बाकीचं ज्ञान चांगलं मिळालं. त्याच्यामुळे मी असं ठरवलं, की व्यवसाय करायच्या आधी थोडं काहीतरी आपण परत एकदा त्या विषयाच्याशी थोडंसं सुसंगत व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी जेव्हा संघाचा प्रचारक थांबून मी परत आलो, त्यानंतर मला इथल्याच आमच्या संघाचे एक वरिष्ठ कार्यकर्ते आहेत विमल केडिया म्हणून. ते म्हणाले, "अरे अजित क्या कर रहा है? कल से जॉइन कर." म्हटलं, "किधर जॉइन करना है? मेरे को अभी थोडी नोकरी करना है, थोडा एक्सपिरियन्स लेना है." ते म्हणाले, "अरे आपला केशवसृष्टीला प्रकल्प चालू आहे रेसिडेन्शियल स्कूलचा आणि तिथे पण आपल्याला एका इंजिनिअरची गरज आहे. त्यानिमित्ताने तू संघाच्याही कॉन्टॅक्टमध्ये राहशील, तुला प्रॅक्टिकल ज्ञान पण मिळेल आणि परत तू त्या फ्लोमध्ये यायला लागशील हळू आणि मग त्याच्यानंतर तुला काय पाहिजे ते कर." ते स्वतः एक चांगले व्यावसायिक आहेत खूप मोठे. त्याच्यामुळे आणि मी त्यांना माझ्या आयुष्यातले अ, काय म्हणजे मार्गदर्शक मानतो, मेंटॉर मानतो. त्यामुळे ते म्हणतील तसं करायचं. त्यामुळे ते म्हणाले, की "अजित केशवसृष्टीला जा." तर मी नोकरी सोडली म्हणजे प्रचारक म्हणून थांबलो. अनफॉर्च्युनेटली त्याच वर्षी माझे वडील वारले. त्याच्यामुळे नोकरी करणंही गरजेचं होतं. त्याच्यामुळे मग मी ते काही दिवस कार्य वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी साधारणतः ऑगस्ट महिन्यापासून तिथे जॉइन झालो परत. आणि मग नोकरी चालू केली आणि तिथून मग एक खूप चांगला अनुभव मला मिळाला. म्हणजे आज इथल्या संघाचे एक जे प्रमुख कार्यकर्ते आहेत सुरेश बगेरिया म्हणून. ते इथले महानगराचे मुंबईचे संघचालक आहेत. ते त्यावेळेला त्या कमिटीवरती होते. हे मंगल प्रभात लोढा जे आता अ, मंत्री आहेत, ते त्यावेळेच्या कन्स्ट्रक्शन कमिटीवर होते. अशा मोठ्या लोकांच्या सान्निध्यामध्ये काम करण्याचा आणि खास करून या मारवाडी समाजाच्या सान्निध्यात काम करण्याचा एक अनुभव मिळाला, की हे कशा प्रकारे पैसे उभे करतात, भले ते सामाजिक काम असलं तरी पैसा उभा करायलाच लागायचा. कारण करोडो रुपयाचा प्रोजेक्ट होता. त्याच्यामुळे मग त्या याच्यात मग मला इंजिनिअरिंगचंही ज्ञान मिळालं. थोडं हा पैसे उभं करणं, थोडे हे व्यावसायिक कसे विचार करतात याचं सगळ्याचं ज्ञान मिळालं. आणि मग 1 वर्ष, 1.5 वर्ष मी ते केलं आणि नंतर मग राजेंद्र बरोबर व्यवसायाला सुरुवात केली. निर्माण ग्रुपचा जो निर्माण आहे तो कसा घडला? सो 1995 साली मी आणि राजेंद्रने ठरवलं काहीतरी व्यवसाय चालू करायचा. आणि त्यावेळेला कॅपिटल नव्हतं, आमच्या दोघांकडेही नव्हतं. तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता, पण वडिलांपासून त्यांनी आता वेगळं करून स्वतःचा व्यवसाय चालू करायचं ठरवलं होतं. आणि त्यामुळे आम्ही दोघेही फारसे काही कॅपिटल नसलेले, पैसे नसलेले, पण बरीचशी जिद्द आणि उर्मी असलेले मित्र एकत्र आलो. आणि आम्ही हे ठरवलं, की बाबा आपण व्यवसाय चालू करायचा. मग सगळ्यात सोपा व्यवसाय कुठला, की ज्या ठिकाणी कॅपिटल कमी लागतं, तर तो व्यवसाय म्हणजे इंटिरियरचा. छोटी-छोटी कामं घ्यायची, त्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये पैसे येतात आणि त्याच पैशातून कामं पूर्ण करायची. त्यातले 2 पैसे वाचतात. सो अशी आम्ही पहिली कामं सुरुवात केली आणि या दरम्यान आम्ही पहिलं माझ्या मित्राच्या घरचं काम केलं. एक पेंटिंगचं काम होतं त्याच्या घरचं फक्त आणि ते फक्त ₹11,000 काम होतं. ते आम्ही पहिलं काम केलं. मग दुसरं आलं, तिसरं आलं. मग राजेंद्रच्या सासऱ्यांकडून आम्हाला वॉर्डन रोड, नेपियन सी रोड या भागातली काही खूप छान आणि मोठी कामं मिळायला लागली. सुरुवातीला आम्ही काही लेबर वर्कची पण कामं केली इंटिरियरची. म्हणजे इंटिरियरचं कामच एवढं मोठं असायचं, की त्यात कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप व्हायची. मग आम्ही लेबरवरही केली काही कामं. पण असं करत आम्ही आमचं थोडं बहुत कॅपिटल जमा करत गेलो. याच दरम्यान म्हणजे राजेंद्रच्या वडिलांचा व्यवसाय हा कन्स्ट्रक्शनचा असल्यामुळे आमचं एक नक्की होतं, की काही करून पुढे जाऊन कन्स्ट्रक्शनच
बिल्डर डेव्हलपरच व्हायचं हे मात्र नक्की होतं. तर त्याच्यामुळे आम्ही ती अपॉर्च्युनिटी शोधत होतो. आणि त्याच दरम्यान माझी एक मावशी जी नेरळला राहायची, तर ती एकदा माझ्याकडे आली होती आणि ती मला बोलता बोलता म्हणाली, "अरे जी तुम्ही काहीतरी व्यवसाय करताय, तर माझा पण एक प्लॉट आहे, तुम्ही येऊन बघत का नाही?" म्हणून मग आम्ही नेरळला गेलो. आणि ती पण एक खूप मोठी मस्त स्टोरी आहे, ती आमच्या पुस्तकात दिली आहे, की आम्हाला कसं त्या गाडीतच चढता आलं नाही आणि काय काय झालं ते. आणि मग आम्ही त्या रेल्वेच्या कंपाऊंडवरून उड्या मारून तो प्लॉट बघायला गेलो. असं सगळं झालं. सो आम्हाला एक लक्षात आलं, की आपलं डेस्टिनेशन कुठेतरी आलेलं आहे आता, की ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं होतं. आणि त्यात एक चांगलं काय होतं, माझ्या मावशीला सुरुवातीला पैसे नको होते. ती म्हणाली, "मला आत्ता पैसे नकोत. मला त्याच्याऐवजी 2 फ्लॅट दे आणि मग तुम्ही बिल्डिंग कंप्लीट झाल्यावरती मला त्याचं पोझेशन देऊन टाक." त्याच्यामुळे इनिशियल जे लागतात पैसे ते लागणार नव्हते. थोडं बहुत कॅपिटल होतं ते आम्हाला कन्स्ट्रक्शनला, परमिशनला पुरणार होतं. तर आम्ही असं म्हटलं, की या नेरळमध्ये काहीतरी आपण वेगळं निर्माण करायला चाललेलो आहोत. आणि नेरळमध्ये एन होता. निर्माणमध्येही एन दिसला आम्हाला आणि मग आम्ही तिथून निर्माणची सुरुवात केली. आणि मग आता तुम्ही जर का नेरळला गेलात, तर त्या नेरळला निर्माण नगरी पूर्ण तयार झालेली आहे. नेरळला आणखीनही आमचे प्रोजेक्ट्स बरेच चालू आहेत. सो एक बिल्डिंग, दुसरी बिल्डिंग, तिसरी बिल्डिंग असं करता करता जवळजवळ 20-22 बिल्डिंग झाल्या तिथे. निर्माण नगरी तयार झाली. काही हजार लोकांची लोकवस्ती तिथे झाली आहे. त्यावेळेला नेरळ स्टेशनवरून तिथे उतरायला गेट पण नव्हतं. म्हणजे ओपनिंगच नव्हतं, गेटच नव्हतं. तर ते आता गेट काही वर्षापूर्वी तयार झालं. आता तिथे स्कायवॉकचं काम चालू आहे. त्यामुळे आता तिथली बऱ्यापैकी रस्ते तयार झाले. असं सगळं ते डेव्हलपमेंट मग त्या सो एखाद्या एरियाची डेव्हलपमेंट म्हणजे एका अर्थाने क्रिएशन, निर्माणच आपण करतोय. सो ते ते विजन पहिल्यापासून होतं. त्यामुळे निर्माण हेच नाव ठेवलं होतं आम्ही. आणि निर्माणची सुरुवात झाली. तर गेली 30 वर्ष तुम्ही या व्यवसायात आहात. आणि या व्यवसायामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या चढ-उतार दिसले. अनेक ठिकाणी तुम्हाला यश आले. पण वेगवेगळ्या ठिकाणी अपयश देखील आले. काही अडचणी आल्या जसं रेरा आहे, कोरोना आहे किंवा नोटाबंदीचे जो काळ होता. असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आलेत. तर त्यांना तुम्ही कसं सामोरं गेलात? सो या पुस्तकाच्या सुरुवातीला मी एक किस्सा सांगितलाय, की माझा मित्र मला खूप वर्षांनी भेटला आणि तो म्हणाला म्हणजे बऱ्याच वर्षाचा आमचा कॉन्टॅक्ट नव्हता. जवळ-जवळ एक 20-25 वर्ष होऊन गेले होते. आणि अचानक तो मला एका कार्यक्रमात भेटला आणि मला म्हणाला, "अजित काय करतोय सध्या?" म्हटलं, "अरे आपलं एकच कन्स्ट्रक्शन आहे की कन्स्ट्रक्शन." तो म्हणतो, "तुम्ही अजूनही कन्स्ट्रक्शन करताय? एवढे धक्के खाऊन पण तुम्ही अजूनही कन्स्ट्रक्शन करताय?" आणि मग मी विचार करायला सुरुवात केला, अरे खरोखर आपण किती धक्के खाल्ले. तर 95 साली ज्यावेळेला आम्ही चालू केलं त्यावेळेला मंदी होती. त्याच्यानंतर आणखीन 2 मंदी रिसेशन्स येऊन गेले. त्याच्यानंतर 2015ला नोटबंदी आली. मग जी-एस-टी कन्स्ट्रक्शन लाईनला लागू झाला. त्याच्यानंतर रेरा आला. अशा अनेक गोष्टी झाल्या. आणि त्याच्यामुळे एक एक धक्के म्हणजे आम्हाला तर आता सवयच झाली, की धक्के पचवल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. त्यामुळे मी नेहमी आता उद्योजकांना सांगतो, "अरे या उद्योग व्यवसायात स्थिर होणं वगैरे असा कुठला प्रकार नसतो. ते कायम डायनॅमिकच असतं." आम्ही स्वतःला कायम अपग्रेड करत राहिलो. स्वतः कायम वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेत राहिलो. म्हणजे दर 6 महिन्यांनी आम्ही कुठला ना कुठला तरी ट्रेनिंग प्रोग्राम जाऊन करायचो. आता हे केल्यामुळे काय व्हायचं, रचना काय असतं, माणसाला ज्यावेळेला नवीन ज्ञान मिळत जातं ना, त्यावेळेला तो कायम फ्रेश आणि उत्साही असतो. आणि तोच-तोचपणा आला ना, की तो डाउन होत जातो किंवा सारखे धक्केच लागत राहिले, सारखं प्रेशरच राहिलं, तर तो डाउन होत जातो. पण नवीन ज्ञान घेत गेलं, तुमच्या मेंदूला काहीतरी चालना असेल, तर मात्र आपण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये चांगले राहतो. सो आम्ही काय केलं, या सगळ्या धक्क्यातून म्हणजे धक्के पचवण्यासाठी आम्हाला एक लक्षात आलं, धक्के पचवायचे असेल, तर आपल्या घरात तर ऑलरेडी कोणी धक्के पचवलेले नाहीयेत, की जो धक्के पचवलेला माणूस आपल्याला सांगेल काय करायचं असतं. मग आम्ही ठरवलं, की नाही आपण स्वतःलाच अपग्रेड करत राहायला पाहिजे. मग आम्ही स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घ्यायचो. म्हणजे दर 6 महिने झाले, की आम्ही कुठलातरी एक ट्रेनिंग प्रोग्राम जाऊन करायचो. मग समीर सुरवेचा असेल, मग तो संतोष नायरचा असेल, मग सायकॉलॉजी रिलेटेड असतील, मग आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, म्हणजे ज्याच्यामधून व्यावसायिक पण ज्ञान वाढेल, ज्याच्यामधून आपलं मानसिक संतुलन चांगलं राहील आणि स्वतःचा एक व्यक्ती म्हणून विकास होत राहील. दुसरी गोष्ट आम्ही केली ती म्हणजे आम्ही कायम ना सामाजिक कामात ऍक्टिव्ह राहील.
म्हणजे भलेही आमच्या व्यवसायात किती अडचणी आल्या असतील तरी देखील आम्ही स्वतःला सामाजिक कामापासून कधी वेगळं केलं नाही. म्हणजे मग मी ते संघाचं काम करणं असेल, सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून उद्योजकांपर्यंत पोहोचणं असेल, किंवा राजेंद्र मराठा बिझनेसमन फोरम असेल, गावामधल्या मुलांना दत्तक घेणं असेल, त्यांच्या शिक्षणाचा खर्च करणं असेल, त्यांच्याशी जाऊन बोलणं असेल. सो अशामुळे काय झालं पाहिजे, आम्ही कायम ना स्वतःच्या प्रॉब्लेम मधून बाहेर राहून एका वेगळ्या ऍटमॉस्फिअरमध्ये सतत जात राहिलो, आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, त्याच्यामुळे आमचा उत्साह, एनर्जी कायम राहायची काम करायला. त्याच्यामुळे ट्रेनिंग घेत राहिलो स्वतःला, सामाजिक कामामध्ये ऍक्टिव्ह राहिलो, आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही दोघं सातत्याने स्वतः एकमेकांशी बोलत असायचो. मग आम्ही 2006 साली एक बिझनेस कोच घेतला होता. म्हणजे 2006 साली मला हेच माहित नव्हतं की बिझनेसमनला कोच असतो, हेच मला माहित नव्हतं. पण आम्ही 2006 साली एक बिझनेस कोच घेतला होता. मग त्याच्याबरोबर आम्ही रिव्ह्यू मिटिंग्स करायचो, 3-3 तास बसायचो, कधी आउट स्टेशनला जायचो. याच्यामुळे काय व्हायचं, आमच्यामधले जे रिलेशनशिप आहे ती आणखीन चांगली होत गेली. विचार व्यक्त करायला मिळाल्यामुळे आपण मोकळे होत गेलो, आणि पुढे काय करायचंय सातत्याने. म्हणजे मला माझे गुरु नेहमी म्हणायचे, अजित, आयुष्यामध्ये एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, काहीही झालं तरी स्वतःला विचारायचं व्हॉट नेक्स्ट. आता प्रॉब्लेम झाला, तू स्वतःला विचार व्हॉट नेक्स्ट. प्रॉब्लेम मध्ये अडकून बसू नको आणि रडत राहू नको. व्हॉट नेक्स्ट, पुढे काय करायचं बोला. हा झालं असं, चला, काय आपल्या हातून चूक झाली झाली, पुढे काय करायचं बोला. किंवा आपल्याकडे अचानक काहीतरी नोटबंदी आली, ठीक आहे ना, पुढे काय करायचं बोलूया. अचानक शेअर डाऊन झाले, पुढे काय करायचं बोलूया. सो बरं, हे विचार करण्यासाठी ना एक मानसिकता लागते. मग तेव्हा आम्ही ट्रेनिंग घ्यायचो, मग असे प्रोग्राम करायचो, मग अशी चर्चा करायचो. या सगळ्यातून मग आम्ही बाहेर येत राहिलो, स्वतःला अपग्रेड करत राहिलो, आणि त्याच्यामुळे मार्ग मिळत गेले. मार्ग असतोच काय. सर, तुमची व्यवसायाची सुरुवात पार्टनरशिपने झाली, तर कोणत्याही व्यवसायात पार्टनर किती इम्पॉर्टंट आहे ह्याच्याबद्दल सांगा. अ, खरं सांगू ना, मला विचारशील तर मी पार्टनरशिप शिवाय व्यवसाय करायची कल्पनाच नाही करू शकत. एकटा माणूस काय काय करेल हो? आणि मुळात काय माहितीये का, की ज्या वेळेला म्हणजे व्यवसायामध्ये ना तुम्हाला सतत कोणाशी तरी बोलायचं असतं. तुम्हाला काहीतरी आयडियाज येत असतात डोक्यामध्ये. तुम्हाला कधी कधी प्रॉब्लेम येत असतात. अशा वेळेला कोणतरी असा लागतो ज्याच्याशी तुम्ही बोलू शकला पाहिजे. मला खरंच कळत नाही लोक एकटा व्यवसाय कसे करतात. आम्ही आम्ही एकमेकांची पार्टनरशिप आहे आमची, तसंच आम्ही ना अनेक जॉईंट व्हेंचर्स पण केले. कारण आमच्या प्रोजेक्टला ना कॅपिटल खूप लागायचं. मग आम्ही कॅपिटल जमा करण्यासाठी आम्ही काय करायचो, जॉईंट व्हेंचर करायचो. कुठल्या तरी बिल्डरला जॉईंट व्हेंचरमध्ये घ्यायचो, एखाद्या प्रोजेक्टमध्ये बार्टरमध्ये घ्यायचो, एखाद्याला मार्केटिंगसाठी घ्यायचो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट व्हेंचर्स करत गेलो. त्याच्यामध्येही असं लक्षात आलं की अल्टिमेटली ना पर्सन टू पर्सन रिलेशनशिपच मॅटर करते. मग धंदा ऑटोमॅटिक पुढे जातो. जर एवढी तुमची रिलेशनशिप चांगली आहे, तेवढा धंदा ऑटोमॅटिक पुढे जायला लागतो. त्याच्यामुळे मला तर कल्पनाच करवत नाही की लोक पार्टनर्स शिवाय कसा व्यवसाय करतात. मग रचना, तुला गंमत सांगतो, हे जे आमचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालंय मेंटॉरचं, खरं तर आता हे डिस्क्लोज करू की नाही मला माहित नाही, पण आमचं दुसरं पुस्तक येत आहे, आणि ते मराठी मधलं पहिलं पुस्तक असणार आहे, आणि ते पार्टनरशिपवर असणार आहे. त्याच्यामध्ये आमची पार्टनरशिप कशी झाली आणि आम्ही काय केलं, पार्टनर होत ना. याचा अर्थ काय, आम्ही 100% एकत्र नाही आहोत. म्हणजे एकत्र म्हणजे एकाच सारखे नाही आहोत. म्हणजे माझा स्वभाव वेगळा आहे, राजेंद्रचा स्वभाव वेगळा आहे. एखाद्या गोष्टीकडे अप्रोच करण्याची माझी स्टाईल वेगळी आहे, त्याची स्टाईल वेगळी आहे. तो थोडासा अग्रेसिव्ह आहे, मी थोडासा शांत प्रवृत्तीचा आहे. आणि ह्या प्रत्येकाच्या स्वभावाचे वेगळे पण जपूनही तुम्ही मोठं गोल ठेवू शकता. आणि मोठ्या गोलसाठी स्वतःच्या स्वभावाला मुरड घालणं, किंवा स्वतःच्या स्वभावाचा योग्य प्रकारे वापर करून घेऊन त्या गोलपर्यंत पोहोचणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आम्हाला असं लक्षात आलं की ह्या गोष्टी पार्टनरशिप बद्दलच्या लोकांपर्यंत, मराठी उद्योजकांपर्यंत आल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हे पुस्तक तयार करतोय, आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखी पार्टनरशिप केलेले जे इतर लोक आहेत त्यांच्याही आम्ही मुलाखती घेतल्या. म्हणजे कालच तुला रचना गंमत म्हणून सांगतो, मी कोल्हापूरला होतो,
आणि मला खूप छान वाटायचं की आम्ही 28-30 वर्ष झाली आता आमच्या पार्टनरशिपला. पण काल मी तिथे एका व्यक्तीला असा भेटलो की ज्यांची 3ऱ्या पिढीची पार्टनरशिप आहे. म्हणजे आजोबांनी चालू केलेला व्यवसाय, मग मुलं आणि आता नातवंडच कंटिन्यू करतायत. हे मला अशी मोठी गोष्ट वाटली. सो पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप केल्यामुळे तुम्हाला बिझनेसमध्ये 1+1 11 होतो. 1+1 2 होत नाही. सो एकमेकांच्या स्ट्रेंथ, एकमेकांचं नेटवर्क, एकमेकांची विचार करण्याची पद्धत, या सगळ्यामुळे तुमचा बिझनेस कुठच्या कुठे जाऊ शकतो. आणि आज ज्या काही सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्या समोर एकच व्यक्ती येत असेल, म्हणजे बाबा बिल गेट्स. पण बिल गेट्स या एकट्या माणसाने नाही केलं, त्याच्याकडे तेवढ्याच इक्वल तोडीचे पार्टनर्स होते. त्यामुळे पार्टनरशिप आवश्यक आहे. सर, हा प्रश्न किती योग्य आहे हे मला माहिती नाही, पण मला हा विचारावासा वाटतोय. जसं काही लोकांना कोणाचा सुखी संसार झालेला आवडत नाही. ते काहीतरी त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये भांडणं व्हावी, ते दुरावा व्हावा त्याच्यासाठी काम करत असतात. तसं तुमच्या पार्टनरशिपमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये दुरावा यासाठी लोकांनी काही प्रयत्न केले का? आणि त्यांना तुम्ही कसं सॉल्व्ह केलात? खूप 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 केले. आणि तुला गंमत सांगतो, सगळ्यात पहिला प्रयत्न ना आपला स्टाफच करतो. कारण प्रत्येकाला ना स्वतःचा इंटरेस्ट महत्वाचा असतो. त्याला त्याला असं वाटत असतं की अ, अ, म्हणजे स्टाफला देखील ना बॉसला कसं मॅनेज करायचं हे बरोबर कळतं. म्हणजे काही लोकांना ज्यांना माहिती आहे की मी या गोष्टीला हो म्हणेन, ते बरोबर त्याच गोष्टी माझ्याकडे रिपोर्ट करायला येतात. आणि ज्या गोष्टीला सावंत साहेब हो म्हणणार आहेत, ते त्यांच्याकडेच जातात हो म्हणायला. आणि मग मी विचारलं, "अरे हे का तू करतोय?" तर म्हणला, "नाही, नाही, सावंत साहेबांनी सांगितलं, माझं काय नाही, माझं काय." म्हणजे असं दाखवायचा प्रयत्न करणं जणू काय हे त्यांनी सांगितल्यामुळे मी करतोय. आता तुम्ही त्यांच्याशी बघून घ्या काय ते. सो पहिला प्रयत्न हा स्टाफ करतो. त्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे लोकं असतात, की काही ना नुसते लावालाव्या करणारेच असतात. आणि त्यांच्याकडे ही फार मोठी नॅक असते बरं का, म्हणजे तुला कळणारही नाही हा लावालाव्या करतो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुला समजायला लागतं. दुसरे असतात ते तुमचे सप्लायर किंवा व्हेंडर असतात. कारण त्यांना फायदा काढून घ्यायचा असतो कंपनीतून. आमच्या आमच्या याच्यात इस्टेट एजंट्स असतात. ते अशा लावालाव्या करायचा प्रयत्न करतात. म्हणजे थोडक्यात ज्या माणसाला स्वतःचा फायदा काढून घ्यायचा आहे, तो हेच बघणार की या दोघांमध्ये कसं डिस्प्यूट्स किंवा विसंवाद होईल की ज्याच्यामधून आपण फायदा करून घेऊ. आमचे बाकीचे जे पार्टनर्स आहेत, म्हणजे जिथे आम्ही जॉईंट व्हेंचर्स केले अनेक, ते आमचे पार्टनर्स देखील ते आमचे पार्टनर्स देखील आमचा या स्वभावाचा फायदा घ्यायला बघतात. ते काय म्हणतात, "देखा मैं तेरे से ही सिर्फ बात करता हूँ हां. वो राजेंद्र से नहीं बात कर सकता हूँ." राजेंद्रकडे जाऊन सांगणार, "अरे वो मराठा ना थोडा आकड़ू है. लेकिन मैं तेरे से कंफर्टेबल हूँ. मैं तेरे से ही बात करूंगा. उससे उसको मत लेके आ." अशा प्रकारे लोकं करतात. पण मला असं वाटतं, की हे टॅकल करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे आपल्यामधला सुसंवाद. म्हणजे मी आणि राजेंद्र ज्यावेळेला भेटतो, काही वेळा आम्ही जाणीवपूर्वक ड्रायव्हरला न घेता गाडीतून एकत्र प्रवास करतो. कारण या गोष्टी ना, म्हणजे हे ड्रायव्हर तर ह्याच्यापेक्षा मोठे लावालावी करणारे असतात. तर त्या ड्रायव्हरला बाजूला ठेवायचं आणि आपण दोघांनीच गाडीने जायचं. मग त्याच्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी बोलता येतात. आणि त्या बोलल्या, "मग तू त्याला असं का इन्स्ट्रक्शन दिली होती? तू माझ्याशी का नाही बोलला?" हे मी त्याला डायरेक्ट बोलू शकतो. तो मला बोलू शकतो. पण तिसरा माणूस असतो तेव्हा बोलता येत नाही. आणि दुसरी गोष्ट पार्टनर्सनी ही टाळली पाहिजे, की जी मी आणि राजेंद्र प्रकर्षाने टाळायचा प्रयत्न करतो, 100% होत नाही. ते म्हणजे दुसऱ्या पार्टनरच्या अपरोक्ष लूज कॉमेंट्स नाही करता कामा. कारण तेच लूज कॉमेंट्स बरोबर समोरचा माणूस उचलतो आणि त्याचा फायदा करून घेतो. त्यामुळे मला असं वाटतं, की हा माणसाचा स्वभाव आहे, ते लोकं फायदा करून घ्यायला बघणार. पण आपण जर सुसंवाद साधला आणि कधी-कधी ना मला अशी गंमत वाटते, मी म्हणतो विचार करतो यार, हे मोदी आणि अमित शहा एकमेकांमधलं कोऑर्डिनेशन कसं ठेवत असतील? लाखो कार्यकर्ते, लाखो त्यांना भेटतात. कोणी म्हणतं अमित शहाबद्दल असे बोलणार, मोदींबद्दल तसे असं प्रत्येक राजकारणाबाबत आहे. मी हे फक्त उदाहरणासाठी सांगितलं. पण ज्यावेळेला
मला समोरचा माणूस राजेंद्र बद्दल काहीतरी चुकीचं सांगतो, त्यावेळेला मी त्याला तिथल्या तिथे थांबवलं पाहिजे, की ठीक आहे तू हे सगळं माझ्याशी बोलू नको, मी त्याला बोलवतो तू त्या तोंडावर बोल. किंवा त्याला जेव्हा माझ्याबद्दल कोणीतरी चुकीचं बोलतो, त्यावेळेला त्याची भूमिका हीच असते, हा ठीक आहे ना आपण एकत्र बसूया, मग तू त्याला बोल ना. माझं त्याच्या अपरोक्ष काही बोलू नको. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला बाहेरून कळतात, की राजेंद्र तुमच्याबद्दल असा बोलतोय, की बाबा याच्या अपरोक्ष बोलू नको, त्याला मी बोलवतो तू बोल काय बोलायचं, तेव्हा आपला विश्वास अजून वाढतो. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट ना, आपल्या भागीदाराच्या बद्दल त्याच्या पाठीमागे देखील आवर्जून त्याचे जे चांगले गुण आहेत त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ना आणखीन विश्वास वाढायला मदत होते. आणि जेवढा तुमचा विश्वास चांगला ना, तेवढा सुसंवाद चांगला. म्हणजे संवाद चांगला, तो सुसंवाद होतो आणि मग गैरसमज होत नाहीत एकमेकांची. तर हे सगळे जे तुमचे अनुभव आहेत, हेच या पुस्तकामध्ये तुम्ही मांडलेले आहेत. आणि हे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मार्स गुरुकुलची स्थापना केली. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. सो हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, ह्याच्यामध्ये यातले बरेचसे अनुभव आहेत. सगळेच काही लिहिता येत नाहीत आणि आपल्याला प्रत्येक वेळेला आठवत पण नाहीत. पण आमच्या व्यवसायाची 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी आणि राजेंद्र एकदा बसलो आणि विचार करायला सुरुवात केली, की आपण अजून काय करू शकतो? समाजाला अजून काय देऊ शकतो? समाजाने तर आपल्याला एवढं भरभरून दिलेलं आहे. आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, की आमच्या दोघांच्याही आवडीचा जो विषय आहे तो म्हणजे उद्योजकता. आणि खास करून मराठी माणसाने उद्योग व्यवसायात यावं, मोठं व्हावं ही आमची आवड आहे. इतक्या वर्षापासून देखील अनेक उद्योजक आमच्याकडे येतात, आमच्याशी बोलतात, गप्पा मारतात. आम्ही आमचे अनुभव शेअर करतो, ते त्यांचे अनुभव शेअर करतात. त्यातून आम्हाला एकमेकांना फायदा होतो. आम्ही जेव्हा 2006 साली बिझनेस कोच घेतला होता पहिल्यांदी, तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने कोचिंगचं महत्व कळलं व्यावसायिकाला. आणि आम्हाला एक लक्षात आलं, एव्हरी चॅम्पियन नीड्स कोच. तो किती चॅम्पियन, पहिलं तर चॅम्पियन होण्यासाठी कोच लागतो आणि मग चॅम्पियन झाल्यावरती तिथे टिकून राहण्यासाठी आणि सर्वोत्तम होण्यासाठी अजून एक कोच लागतो. मग आम्ही असा विचार करायला सुरुवात केली, की 25 वर्ष झाली आहेत. आपण एवढी वर्ष व्यवसाय करतोय, हळू-हळू वाढतोच आहे आपण. मग बाकीचे उद्योजक का वाढत नाहीत? मग आम्हाला अशी अनेक कारणं लक्षात आली, की बाबा त्यांच्याकडे व्हिजन नसते, घरचा सपोर्ट नसतो, पैसे नसतात, पार्टनरशिप चांगली होत नाही वगैरे वगैरे अशी अनेक कारणं मिळाली. पण त्यातलं एक महत्वाचं कारण आम्हाला असं लक्षात आलं, की या सगळ्यांकडे ना असा कोणीतरी एक माणूस नसतो, जो त्यांच्या बरोबर उभा राहील, त्यांच्या पाठीवर हात ठेवेल आणि म्हणेल, "तू लढ, मी तुझ्या बरोबर आहे, काळजी करू नको." मला असं वाटतं रचना, प्रत्येक उद्योजकामध्ये ना एक महापराक्रमी असा योद्धा आहे. तो त्याला मोकळा सोडला ना, तो प्रचंड पराक्रम करू शकतो. तो 100, 200, 500 कोटी सहज करू शकतो. पण बऱ्याचदा ना, त्याच्या बरोबर उभा राहणारा आणि त्याला मार्गदर्शन करणारा कोणी नसतो. त्याला हे म्हणणारा कोणी नसतो, "काळजी करू नको रे, मी ही वाट अनेकदा चालून आलोय, बिंदास कर." आणि आम्ही असं ठरवलं, की आम्ही त्या डोमेनमध्ये काम करायचं याच्यापुढे. त्याच्यामुळे हा व्यवसाय म्हणून आम्ही करत नाही. आम्ही उद्योजकांना मार्गदर्शन करतो, वन टू वन मेंटॉरिंग करतो. दर 15 दिवसांनी त्यांच्याबरोबर बसून ब्रेनस्टॉर्मिंग करतो त्यांच्या व्यवसायाबद्दल. त्यांच्या व्यवसायाचा पुढचा 2, 3, 4 वर्षाचा 100 कोटी करण्याचा रोडमॅप बनवतो आणि हे एन्शुअर करतो, की त्याच्यावर ते काम करतायत की नाही. कारण रचना आज काय झालेलं आहे, YouTube वरती भरपूर ज्ञान अवेलेबल आहे. WhatsApp उघडलं तर रोज उपदेश देणारे, उद्योजकाला काय करायचं याचे उपदेश देणारे 100 मेसेज येतात. पण जेव्हा तो त्या गोष्टीवरती इम्प्लिमेंटेशन करायला लागतो, त्याला धक्का बसतो, त्याला अडचण येते, त्याला ठेच लागते, तेव्हा मात्र त्याला सावरून घ्यायला कोणी नसतो. तर आम्ही हे ठरवलं, की या इम्प्लिमेंटेशनवरच काम करायचं. म्हणून आम्ही उद्योजकांना प्रत्येक पावला-पावलावरती ज्या अडचणी येतात, त्या त्यांच्याबरोबर राहून सोडवतो. आता आम्ही सोडवतो म्हणजे काय? आम्ही काय सर्वज्ञ नाहीये. पण आमचा एक बिलीफ मात्र पक्का आहे, की त्या उद्योजकाकडे जसा प्रॉब्लेम आहे,
तसं सोल्युशन काढण्याचं देखील त्याच्याकडेच ज्ञान आहे. तो सहज त्यांनी त्याच्यावरती मार्ग काढू शकतो. फक्त ना तो कन्फ्यूज होतो, तो टेन्शन घेतो, तो अपसेट होतो. त्यावेळेला त्याला योग्य ते प्रश्न विचारून त्याला मार्ग काढायला उद्युक्त करणं, मार्ग काढायचा विचार करायला लावण्यासाठी त्याला प्रवृत्त करणं, एवढं काम आम्ही करतो. सो या मार्स गुरुकुलच्या नावाने आपण ती ऍक्टिव्हिटी चालवतो. ही कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाही. हा, पण सोशो कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे लोकांना फायदाही झाला पाहिजे, पण लोकांना मी एक बघितलं ना, लोकांना फ्री दिलं तर काही त्याचा उपयोग नसतो. त्याच्यामुळे काहीतरी नॉमिनल आम्ही चार्ज पण करतो. आणि हे सगळं या मेंटॉर पुस्तकात दिलंय. या मेंटॉर पुस्तकात ज्या लोकांनी हे 1 to 1 मेंटॉरिंग घेतलं त्यांचे अनुभव पण मागे दिले. त्याचा 50-100 कोटीचा व्यवसाय कसा करायचा, त्याचा प्लॅन कसा बनवायचा, त्याच्यासाठी जॉईंट व्हेंचर्स काय करायचे, त्याच्यासाठी पैसे कसे उभे करायचे, चांगले माणसं कशी घ्यायची, अशा वेगवेगळ्या गोष्टीवरती आम्ही 1 to 1 त्यांच्याबरोबर मार्गदर्शन करतो. त्याच्यामध्ये आठवड्यातून एकदा आम्ही त्यांच्याबरोबर झूम मिटिंग किंवा प्रत्यक्ष मिटिंग करतो. महिन्यातून एकदा त्यांच्या कोअर कमिटी बरोबर मिटिंग असते. आणि 3 महिन्यातून एकदा मुंबईच्या बाहेर कुठेतरी आम्ही सगळे एकत्र जातो आणि 1 नाईट स्टे करतो. त्याच्यामध्ये खूप गप्पा मारतो आणि या सगळ्यातून त्यांना बराच बेनिफिट होतो. सो या मार्स गुरुकुलची आमची टॅगलाईन आहे, शेअरिंग नॉलेज, एक्सपिरियन्स अँड नेटवर्क. एखाद्या उद्योजकाला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी या 3 गोष्टी लागतात. एक तर ज्ञान लागतं. तर आम्ही म्हणतो की तूही ज्ञान घे, आम्ही जे घेतलंय तेही तुला देतो. एक्सपिरियन्स, तू घेतलेलेच आहेस, आमचे एक्सपिरियन्सही तुझ्या बरोबर जोडतो. आणि तुझ्या ओळखी आहेतच, आमच्या ओळखी तुझ्या बरोबर जोडतो. तर अशा 3 गोष्टीतून त्याचा व्यवसाय वाढत जातो. सर, तुम्ही सॅटर्डे क्लबचे ट्रस्टी आहात. त्याचसोबत माधवराव भिडे सरांसोबत तुम्ही अनेक वर्ष काम केलंय. अनेक उद्योजकांना भेटत असतात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. भिडे साहेबांची आणि माझी भेट 2006 साली पहिल्यांदा झाली. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी झपाटून गेलो. म्हणजे मी आज जे काय वागतो, बोलतो, त्याच्यामध्ये भिडे साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा प्रभाव आहे. आणि गंमत म्हणजे त्यांचे काही काही गुण ना असे असे डोक्यात इतके बसलेले आहेत. म्हणजे समोर एखादा उद्योजक दिसला की त्यांचं असं रक्त सळसळायला लागायचं. त्यांना एवढा आनंद व्हायचा, अरे हा उद्योग करणारा, मराठी उद्योग करणारा माणूस आहे. दुसरी गोष्ट, प्रचंड कवी मनाचे, हळव्या मनाचे असे भिडे साहेब होते. पण तेवढेच त्यांना एखादी गोष्ट जर का आवडली नाही, तर तेवढ्याच कठोरपणे ते टीकाही करायचे आणि सांगायचे पण. म्हणजे मनात दडवून ठेव, काहीतरी गेम्स खेळत बस, पॉलिटिक्स कर, असला त्यांचा स्वभाव नव्हता. जे असेल ते खुलं होतं त्यांचं, स्पष्ट बोलून टाकायचं. तिसरी गोष्ट मला त्यांची जी आवडली होती आणि जी मला कायम प्रभावित केली ज्या गोष्टीने, ती म्हणजे त्यांचं ड्राफ्टिंग. सुंदर ड्राफ्टिंग करायचे. म्हणजे मी त्यांच्या ऑफिसमध्ये कित्येक तास बसलेलो आहे. आणि त्यावेळेला ते त्यांच्या कामामध्ये असायचे, पण ते मला बसवून ठेवायचे तरी पण. नाही तू बस, इथे बस, तू बसलास की मला उत्साह येतो असं म्हणायचे. कारण बसल्यावर काही ना काहीतरी त्या चर्चा निघायची, गप्पा व्हायच्याच. ते त्यांच्या सेक्रेटरीला बोलवून तिला डिक्टेशन द्यायचे आणि ज्या प्रकारे ते डिक्टेशन द्यायचे, ज्या प्रकारे त्यांचं ड्राफ्टिंग असायचं, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. चौथी मला त्यांच्या स्वभावाची आवडलेली गोष्ट म्हणजे ऍक्शन ओरिएंटेड. म्हणजे कुठली गोष्ट करू, बघू, नंतर सांगतो, विचार करतो वगैरे नाही. ठरलं ना, डोक्यात आलं ना एकदा, करून टाकायचं. म्हणजे मला अनेक असे प्रसंग आठवत आहेत की ज्यावेळेला मी त्यांना असं म्हणायचो, भिडे साहेब आपण ना एकदा त्या अमुक अमुक माणसाला जाऊन भेटूया. ऍक्शन ओरिएंटेड म्हणजे भिडे साहेब कसे, लगेच डायरी काढायची. हा, कधी, बोल, लगेच पेन काढणार, हा बोल, कधीतरी म्हणजे कधी, तारीख सांग, वेळ सांग. मग मी काय करायचो, मला माहिती आहे तो माणसाला वेळ लागेल भेटायला, मी त्यांना डायरेक्ट 1-1.5 महिन्यानंतर सांगायचो. ते 1-1.5 महिन्यानंतर लिहून ठेवायचे. बरोबर 2 ते 3 दिवस आधी त्यांचा तरी नाही तर त्यांच्या सेक्रेटरीचा तरी फोन यायचा. अहो आपण अशी अशी वेळ ठरवलेली होती, काय झालं. पाचवी गोष्ट, कधीही फोन केला ना, म्हणजे त्यांनी फोन केला, त्यांची एक स्टाईल होती बोलायची. नमस्कार, मी माधव भिडे बोलतोय.
आणि मग ते पहिला प्रश्न विचारायचे, आत्ता बोलू शकतो? मी म्हटलं, भिडे साहेब काय बोलताय तुम्ही? तुम्ही आज्ञा करायची, तुम्ही कधीही फोन करू शकता, काहीही बोलू शकता, किती वेळ बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला दरवेळेला असा प्रश्न का विचारता? नाही 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 नाही, असं नाही. तुझा वेळही तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे अशी प्रत्येकाबद्दल काळजी करणं हे त्यांच्या स्वभावात होतं. सो असं मी भिडे साहेबांबद्दल बोलायला लागलो आणि त्यांचे अनुभव सांगायला लागलो ना, मला असं वाटतं अख्खा दिवस संपेल. एक महत्वाची गोष्ट जी मला खूप खंत आहे, भिडे साहेबांकडे एवढा प्रचंड डेटा होता. उदाहरणार्थ, मराठी उद्योजक हैदराबादमध्ये कोण काम करतोय? त्याचा काय व्यवसाय आहे? बंगलोरमध्ये कोण करतोय? त्याचा काय व्यवसाय आहे? धुळ्यात कोण करतो? अमेरिकेत कोण करतो? युकेला कोण करतो? अशा प्रचंड लोकांची त्यांच्याकडे यादी होती आणि मी भिडे साहेबांना नेहमी म्हणायचो, भिडे साहेब याचं आपण डिजिटलायझेशन केलं पाहिजे. कारण ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. तुमची म्हणा, सॅटर्डे क्लबची म्हणा, कोणाचीही म्हणा, पण ही प्रत्येक उद्योजकाला कामी येणारी प्रॉपर्टी आहे. पण अनफॉर्च्युनेटली आणि त्यांच्याकडे ना अशा डायऱ्या भरलेल्या असायच्या. त्यांच्या एका ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या असायच्या. सो सो सॉरी रत्ना, मी खूप म्हणजे भिडे साहेबांबरोबर बोलायला लागलो की मी हळवा होऊन जातो. आणि मला वडिलांसारखे होते ते आणि खूप प्रेम केलं माझ्यावर आणि मी पण. आणि काही लागलं ना, कधी दिवसा रात्री फोन करायचे, मी त्यांना करायचो, हक्कानी करायचो. सो या वयातही मला आठवतंय रचना, त्यांचं वय त्यावेळेला होतं 75 का 78 वय होतं. आणि त्यावेळेला सॅन फ्रान्सिस्कोला नाही, फिलाडेल्फियाला अ, बृहन महाराष्ट्र मंडळाचं कन्व्हेन्शन होतं. तर त्यावेळेला मी साधारणतः 11-12ची गोष्ट असेल, 2011-12च्या आसपासची. त्यावेळेला असं ठरलं की आपण सॅटर्डे क्लबच्या काही लोकांनी तिथे गेलं पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे. मग मी एक स्टॉलच घेऊन टाकला निर्माणचा. पण भिडे साहेबांनीचा स्टॉल नव्हता, काही नव्हता. फक्त एवढे हजारो मराठी लोक एकत्र येणार आहेत आणि त्यांना आपण गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे, सॅटर्डे क्लब सांगितलं पाहिजे. यासाठी त्या वय वर्ष 78व्या वर्षी त्यांना पायाचा त्रास व्हायचा, गुडघ्याचा त्रास होता, बसायला जास्त वेळ त्रास व्हायचा. त्या वयात ते इथून ह्याला आले फिलाडेल्फियाला. फिलाडेल्फियाला फक्त 3 दिवसाची कॉन्फरन्स केली आणि 3 दिवसानंतर ते परत आले. सो त्यांचं जे पॅशन होतं ना, भयंकर होतं. इंजिनियर असला ना, तर त्याच्याबद्दलचा त्याला भयंकर आदर होता. आणि त्यात सिव्हिल इंजिनियर असला तर प्रचंड आदर होता. ते म्हणायचे या जगामध्ये दोनच लोक संपत्ती तयार करतात. एक आहे शेतकरी आणि दुसरा आहे सिव्हिल इंजिनियर. म्हणे या जगाचा जर का तुम्ही विकास बघितला तर तो सगळा सिव्हिल इंजिनियरनी केलाय. असे त्यांचे एक एक हे होते. मग ते मला म्हणायचे, अजित एक दिवस ना आपण ती व्हॅनिटी व्हॅन असते ना, व्हॅनिटी व्हॅन, ती आपण घ्यायची आणि अख्खा 1-1.5 महिना महाराष्ट्रभर ती व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरायचं. आणि त्याच्यामध्ये या देशामध्ये, या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये इंजिनियर्सनी केलेले चांगले चांगल्या प्रकल्प आहेत, त्याचे मॉडेल्स तयार करायचे आणि फिरवायचे. म्हणजे काय काय त्यांच्या एक एक कल्पना होत्या. त्यांच्या कविता ऐकल्यास तर मजा येईल तुला. त्यांचे लेख, ते नाटकात कामं केली आहेत त्यांनी. नक्कीच सर, भिडे सरां बाबत जे बोलणं ते म्हणजे कमीच पडेल. आपली पूर्ण मुलाखत कमी पडेल. आपण म्हणजे फक्त बोलतच राहू सरांचं बद्दल. मला एक प्रसंग आठवतो. मी त्यांच्या ऑफिसमध्ये होती आणि त्यांचं वय 80-82 असेल तेव्हा. मी जेव्हाही त्यांच्या ऑफिसमध्ये जाते ते मला सांगायचे, "रचना, WhatsApp कसं वापरायचं शिकव. हा मेसेज कसा पाठवायचा, Facebook कसं वापरायचं, पोस्ट कसे करायचे." म्हणजे त्या वयातही इतकं एनर्जी होती त्यांच्यामध्ये आणि नवीन गोष्ट शिकण्याची एनर्जी होती. ते बघून मला नेहमीच आश्चर्य वाटायचं सर. एक आणखीन एक तुला आता तू हा विषय काढलास म्हणून सांगतो. विनीत बनसोडेला ते म्हणाले, विनीत इथे बस. ते ग्राफॉलॉजी काय असतं सांग. मग विनीतने त्यांना ग्राफॉलॉजी वगैरे ते सगळं सांगितलं. माझ्या सिग्नेचरचं आणि हँड रायटिंगचं अनालिसिस करून मला ते कसं सुधारायचं ते सांग. म्हणजे हे जे त्यांच्यामधलं पॅशन होतं ना शिकण्याचं. आणि दुसरा अनुभव, ते ना असे पाठीतून थोडेसे वाकले होते. वयामुळे, त्यांच्या त्या ह्याच्यामुळे पोश्चर जरा विचित्र झालं होतं. तर त्यांनी त्यावेळेला वयवर्ष किती 79-80च्या आसपासच असतील बहुतेक. त्यांनी ऑपरेशन करून घेतलं. कसलं ऑपरेशन केलं असेल तर पाठीचा कणा ताठ करायचं.
आणि ते कोकिलाबेनला ते डॉक्टर मिहीर बापट माहिती होते, त्यांच्याकडे त्यांनी ते ऑपरेशन केलं होतं. आणि नंतर मी म्हटलं, ते ऍडमिट झाल्यावर त्यांनी मला फोन केला की अजित मी इथे, कारण मी बाजूलाच राहतो कोकिलाबेनच्या, तर मला अरे मी अजित कोकिलाबेनला ऍडमिट झालोय. काय झालं भिडे साहेब? नाही नाही काही नाही, माझं जरा पाठीचं एक ऑपरेशन आहे. मग मी गेलो नंतर हॉस्पिटलला. सौ भिडे पण होत्या. म्हटलं मॅडम कसलं ऑपरेशन झालं काय, आम्हाला कळलं पण नाही. म्हटलं थोडी पाठ दुखायची एवढंच माहिती. नाही नाही त्यांना ना पाठीमध्ये म्हणजे चालताना वगैरे ना पाठीतून ते असे वाकले, त्याच्यामुळे त्यांना असं सारखं वाटायचं की आपण असं ताठ असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या पाठीच्या कण्याचं ताठ करण्यासाठी ऑपरेशन केलंय. म्हटलं भिडे साहेब धन्यवाद, तुम्ही या वयातही तुमची जी जिद्द आहे ताठ राहण्याची, मानलं पाहिजे. म्हणजे सरांना खरंच मानलं पाहिजे. म्हणजे आपण शब्दच नाही आहेत काही माझ्याकडे तर आता बोलायला. खरंच. तर गेली 10 वर्ष आम्ही अर्थसंकेतच्या माध्यमातून उद्योजकांसाठी काम करतो. पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक गोष्ट कुठेतरी वाटते, की जे तुम्ही मला वाटतं पुस्तकामध्ये देखील नमूद केली आहे, की उद्योजकांनी त्यांच्या कोणत्याही प्रोजेक्टसाठी मार्केटिंगसाठी, जाहिरातीसाठी एक अमाउंट ठेवायला हवी. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? रचना, मी आतापर्यंत जेवढ्या उद्योजकांबरोबर मेंटॉरिंग केलंय, ज्यांच्याबरोबर फिरलोय, ज्यांच्याशी चर्चा केल्या त्यांच्या व्यवसायाबद्दल, मला एक गोष्ट नेहमी अशी जाणवते, खास करून मराठी उद्योजकांबाबत, आणि ती म्हणजे आपल्या उद्योजकांचं मार्केटिंगचं बजेटच नसतं. आणि मला असं वाटतं आपला व्यवसाय धंदा मोठा करण्याच्या मधला सगळ्यात मोठा अडथळा काय असेल तर मार्केटिंग बजेट नसणं हा आहे. अनेक जण आपल्यापैकी ना सर्व्हिसेसमध्ये, म्हणजे त्यांचा व्यवसाय सर्व्हिस देण्यात आहे, प्रोफेशन मध्ये आहे. मी त्या सगळ्या लोकांनाही हेच सांगतो, तुम्ही दोन गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, आणि ती इन्व्हेस्टमेंट आहे, दॅट इज नॉट एक्सपेन्स. आणि ती इन्व्हेस्टमेंट आहे, एक आहे ती म्हणजे मार्केटिंग आणि ब्रँड बिल्डिंग, आणि दुसरं आहे ते म्हणजे चांगली माणसं हायर करणं. आणि या दोन गोष्टीमध्ये आपण कमी पडतो. मला असं वाटतं उद्योगाच्या कुठल्याही स्टेटला तुम्ही असाल, म्हणजे स्टार्टअप असाल, 5 वर्षाचा उद्योग असेल, 10 वर्षाचा असेल, 25 वर्ष असेल, पण सातत्याने मार्केटिंग करतच राहिलं पाहिजे, सातत्याने चांगली माणसं घेतच राहिलं पाहिजे. मी अनेकदा रचना असा विचार करतो, म्हणजे कित्येक वेळेला ना असं होतं की एखाद्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर काही लोक असतात, त्याच्यामध्ये मी एक बसलेला असतो, आणि समोर ऑडियन्स मध्ये बरेच लोक बसलेले असतात. त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती मला असा दिसतो, मी म्हणतो अरे हा व्यक्ती समोर बसला आणि मी स्टेजवर बसलोय. म्हटलं ह्याचा व्यवसाय किती मोठा आहे, हा किती चांगलं काम करतो, मग हा खाली का बसलाय? मला दोन गोष्टी जाणवल्या. तो खूप चांगलं काम करतो, त्याचा व्यवसायही खूप मोठा आहे, पण त्याचा ब्रँड नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तो सामाजिक उपक्रमात सहभागी होत नाही. मला असं वाटतं सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याने देखील तुमचा ब्रँड मोठा होत असतो. आणि त्याचं योग्य ते मार्केटिंग करणं गरजेचं आहे. मार्केटिंग करणं म्हणजे टिवटिव करत राहणं नाही, पण जे चांगलं आहे, जे योग्य आहे, जे तुमच्याकडे आहे ते लोकांपर्यंत आलं पाहिजे. आणि एक छोटासा मुद्दा सांगून थांबतो. आपल्याला ओव्हरऑल मराठी घरातच ना विक्रेता, सेल्समन किंवा सेल करणं याच्याबद्दल ना एक खूप अशी संकुचित मानसिकता आहे. म्हणजे आपल्या घरात कोणी सेल्समन आला तर त्याला पहिलं बाहेर काढा. अरे पण प्रत्येक उद्योजक हा चांगला सेल्समन असलाच पाहिजे, आणि तो असतोच म्हणून तो यशस्वी होतो. पण तुम्ही चांगले सेल्समन आहात तर तुम्ही लोकांपर्यंत ते दाखवलं पण पाहिजे ना. त्याच्यामुळे मार्केटिंग करणं खूप आवश्यक आहे. दॅट इज इन्व्हेस्टमेंट, नॉट एक्सपेन्स. आणि तुम्ही रचना अर्थसंकेत मधून जे काम करताय, अर्थसंकेतच्या माध्यमातून मी आता गेल्या जवळजवळ 4-5 वर्षाची तुमची वाटचाल बघतोय, आणि ज्या सातत्याने तुम्ही करताय, तू आणि अमित, तुम्हाला दोघांनाही ही नवरा बायको एकत्र येऊन एखादा व्यवसाय वाढवणं, त्याच्यामध्ये एकत्र राहून काम करणं, एकमेकांना सोबत देणं, एकमेकांना ऍडजस्ट करून घेणं. स्वभाव वेगळे असतात, थॉट प्रोसेस वेगळी असते, अप्रोच वेगळा असतो. तुम्ही खूप चांगलं काम करताय, आणि या निमित्ताने अनेक मराठी उद्योजकांना तुम्ही मोठं व्हायला मदत करताय. तुम्ही स्टॉक एक्सचेंज मध्ये कार्यक्रम केलेले मला चांगले माहिती आहेत. अवॉर्ड फंक्शन्स केलेली चांगली माहिती आहेत.
असंच चांगलं काम करत राहा, तुमची पण खूप भरभराट होईल. धन्यवाद सर. आम्ही ह्याच्यासाठीच काम करतो, की आपल्या मराठी उद्योजकांनी मोठं व्हावं आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये त्यांनी लिस्ट करावं. सर एक शेवटचा मी प्रश्न विचारेन. जसं तुम्ही गेले 30 वर्ष व्यवसाय करताय. अनेक लोकांना तुम्ही मार्गदर्शन करता. अनेक लोकांचे मेंटर म्हणून तुम्ही उभे राहताय. तर तुम्हाला काय वाटतं, की गेल्या 30 वर्षामध्ये तुम्ही काय-काय चुका केल्या आहेत आणि त्या चुका इतर उद्योजकांनी करू नये, ह्याच्याबद्दल थोडं सांगा? सगळ्यात पहिली चूक म्हणजे फायनान्स वरती लक्ष न देणं. मला असं वाटतं, की आपला उद्योग आहे ना, हा तुमचं मन खूप छान आहे, तुमचं इंटेन्शन खूप चांगलं आहे. पण ते सगळं जर का बॅलन्स शीटवर येत नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यात मोठी चूक केली ती म्हणजे बॅलन्स शीटकडे लक्ष दिलं नाही. दुसरी गोष्ट, आपण ना आपल्या स्वतःच्या विषयात एक्सपर्ट असतो. म्हणजे उदाहरणार्थ मी इंजिनियर आहे, तर मी इंजिनिअरिंगमध्ये एक्सपर्ट आहे. पण व्यवसाय करत असताना तुमच्या नुसत्या इंजिनिअरिंगचा फायदा होत नाही, फायनान्शियल इंजिनिअरिंग लागतं. दुसरी गोष्ट आम्हाला जी लक्षात आली व्यवसाय करताना ती म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला पैसे नको असतात, तेव्हाच ते उभे करायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला पैसे हवे असतात, तेव्हा कोणी देत नाही. सगळ्यांना वाटतं याला फार गरज आहे, याला फार त्रास आहे. हा सारखी कर्ज काढतो. पण जेव्हा तुम्हाला नको असतात ना, तेव्हा तुम्हाला वेगवेगळे पैसे उभे करण्याचे मार्ग माहिती पाहिजेत आणि त्याच्यावर तुम्ही सातत्याने काम करत राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट जी आम्हाला आमच्या चुकीतून लक्षात आली, ती म्हणजे अंगापेक्षा भोंगा वाढवू नका. म्हणजे उदाहरणार्थ, आपण ना बऱ्याचदा फ्युचरमध्ये येणाऱ्या गोष्टी प्रेडिक्ट करतो आणि त्याच्या प्रमाणे आजचे ओव्हरहेड आपण वाढवून टाकतो. म्हणजे उदाहरणार्थ, आमच्याकडे समजा 3 प्रोजेक्ट आहेत. त्याची किंमत समजा 500 कोटीची आहे. ते 500 कोटीचे प्रोजेक्ट होणार आहे टप्प्या-टप्प्यात, टप्प्या-टप्प्यात. पण ते 500 कोटीचे प्रोजेक्ट आहेत म्हणून आजच एकदम मोठे ओव्हरहेड करून टाकले आणि ते 500 कोटीचे प्रोजेक्ट व्हायला जर का डिले झाला, तर ते ओव्हरहेड तुमच्या अंगावर पडतात आणि ते तुम्हाला दबवून टाकतात. त्यामुळे या 3-4 गोष्टी आणि खास करून फायनान्स रिलेटेड गोष्टीत मला असं वाटतं मुख्य आहे. तिसरी गोष्ट ना, जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर बिझनेसमध्ये तुम्हाला योग्य असा कोच घ्या, मेंटॉर घ्या. कारण जे तुम्ही आज बघताय, तुमचा मेंटॉर पुढच्या 5 वर्षाचं, 3 वर्षाचं, 10 वर्षाचं बघू शकतो. हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. आम्ही जेव्हा पहिल्यांदा 2006 साली बिझनेस कोच घेतला, त्यावेळेला त्या बिझनेस कोचनी आम्हाला दाखवून दिलं, की "अरे तुम्ही केवढं मोठं काम करताय तुम्हालाच माहीत नाहीये. तुमच्याकडे 40 प्रोजेक्ट आहेत, जे 40 लाख स्क्वेअर फीट पेक्षा जास्त आहे, ज्याची सेल व्हॅल्यू 2,500 कोटीपेक्षा जास्त आहे." हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. तोपर्यंत आम्ही कधी ते व्यवस्थित मांडलंच नव्हतं. कारण आम्हाला बिझनेस मधले प्रॉब्लेमच दिसायचे फक्त. अरे हा प्रोजेक्ट ना अडकलाय, तो प्रोजेक्ट तो म्हणाला, "अरे अडकलाय स्वाभाविक आहे. अडकलाय कशामुळे? पैसे नाही येत मुळे. मग ते पैसे उभे कसे करायचे याच्यावर काम करू ना आपण." मग आम्ही ठरवलं आयपीओला जायचं. मग आम्ही ठरवलं जॉईंट व्हेंचर करायची. असे एक त्यातले काही मार्ग यशस्वी झाले, काही नाही झाले. सो बिझनेस कोच, मेंटॉर जेवढा लवकरात लवकर घेता येईल तेवढा लवकर घ्या. आपल्या प्रत्येकामध्ये ना प्रचंड क्षमता आहे. फक्त ती क्षमता कोणीतरी दाखवून द्यायला लागते. त्या मारुतीला कसं एक दाखवून द्यायला लागलं कोणीतरी, तुझी ताकद काय आहे? त्या अर्जुनाला कृष्णाने भगवद्गीता सांगायला लागली. त्याच्यामुळे त्याचे कन्फ्युजन दूर झाले. त्याच्यामुळे तो पराक्रम करू शकला. युद्धात जिंकू शकला. तसा कोणतरी एक चांगला बरं तो मेंटॉर काय फक्त मार्स गुरुकुलच देईल का? जरुरी नाही. तुमच्या ओळखीमध्ये असा कोणीतरी मेंटॉर असेल तरी त्याला घेतलात तरी चालेल. पण मेंटॉर पाहिजे बिझनेस. सर तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली आणि 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छिते, जे कोणी उद्योजक आहेत त्यांची इच्छा आहे की त्यांनी त्यांचा व्यवसाय मोठा व्हावा. त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं आणि सरांना नक्की संपर्क करावा. धन्यवाद सर. थँक यू. धन्यवाद रचना आणि भरपूर शुभेच्छा. 365 नाही आणखीन 365 दिवस पुढे ही सिरीज चालू राहू दे तुझी.
तो अमितला आणि तुला भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.